श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून सुरू होणार आहे. तर 24 ऑगस्ट रोजी दसरा आहे, म्हणजे या दिवशी देवीच्या मूर्तींचे किंवा घटाचे विसर्जन होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घटस्थापनेच्या काळामध्ये किंवा नवरात्रीच्या काळामध्ये स्त्रियांनी घरामध्ये किंवा सगळ्यांनीच घरामध्ये कुठले कुठले नियम पाळायचे याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर कुठलीही म्हणजे कुठलाही सण असो किंवा कुठलाही आपल्या हिंदू धर्मामधला सण असो, तर प्रत्येक सणाला स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि स्वतःचे असे वेगळे नियमसुद्धा आपल्याला या दिवशी किंवा या सणाच्या वेळेस पाळावे लागतात. तर आता प्रत्येकाची श्रद्धा, अंधश्रद्धा ह्या गोष्टी येत असतात, म्हणजे आपापली भक्ती, आपापली श्रद्धा. पण म्हणजे आपल्या पौराणिक ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे, कथांमध्ये म्हणा किंवा पुराणांमध्ये म्हणा, तर त्यानुसार आपल्याला काही असे महत्त्वाचे नियम जे आहेत ते पाळावेच लागतात. आणि त्यातले त्यात जो देवीचा उत्सव असतो तर त्यामध्ये बरेचसे असे नियम जे आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. तर तेच कुठले नियम आहेत जे आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत. आपण जर आपल्या घरामध्ये आपण घटस्थापना करत असू किंवा नसू, पण तरीसुद्धा या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्याला कुठले नियम पाळायचे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच प्रकारची छान छान माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत जाईल. आपल्या संपूर्ण हिंदू धर्म म्हणजे धार्मिक आपली सगळी माहिती, हिंदू सणांची संपूर्ण अचूक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल. आणि जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारची माहिती मिळेल. तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, आपल्याला कुठले नियम पाळायचे आहेत तर त्यातील पहिला नियम आहे तो म्हणजे मुली आणि स्त्रियांचा आदर करायचा. भारतीय परंपरेत मुलींना माँ दुर्गेचे रूप आपण मानतो. त्याचबरोबर मुलगी ही लक्ष्मीचे सुद्धा रूप आहे. यामुळेच नवरात्रीत कन्या पूजा करण्याने सुद्धा पुण्य मिळते. नवरात्रीच्या काळात सर्व स्त्रियांना त्या देवीच्या रूपात असतात, त्यामुळे त्या स्त्रियांना आदर द्यावा. त्यांच्याबद्दल किंवा स्त्री किंवा मुलीबद्दल अनादराची भावना आपल्या मनामध्ये अजिबात येऊ नये. मुलींना देवी मानून त्यांची मनापासून पूजा करावी. फक्त नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये नाही तर इतरही वेळी प्रत्येक स्त्रीबद्दल, जी आपली आई असो, बहीण असो, बायको असो, पत्नी असो, मुलगी असो किंवा समाजातील कुठल्याही स्त्रिया असो, त्यांच्याविषयी आपल्या मनात नेहमी आदराचीच भावना असली पाहिजे. अनादराची भावना त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कधीही येता कामा नये. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे धार्मिक कार्यात आपल्याला मन गुंतवायचं आहे. असं मानलं जातं की जो नवरात्रीचे 9 दिवस उपवास करतो त्याने आपला वेळ भौतिक गोष्टींमध्ये घालवू नये आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करावा. याशिवाय आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ जर केला तर याचं खूप पुण्य मिळतं आणि याचं खूप छान फळसुद्धा आपल्याला मिळतं. त्यानंतर आहे की घर कधी एकटं सोडून जाऊ नका किंवा घराला कुलूप लावू नका. जर आपल्या घरामध्ये घट स्थापित केला असेल किंवा जर तुम्ही अखंड दिवा लावला असेल, आता काही ठिकाणी काही जण घट स्थापना करत नाहीत तर मग ते अखंड दिवासुद्धा लावतात, तर त्या व्यक्तीने इतके 9 दिवस आपल्या घरात राहणं खूप गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे. आपल्या घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नका. कोणी ना कोणी घरामध्ये एक जण तरी थांबा. या दरम्यान 9 दिवसांमध्ये आपल्याला घरात थांबायचंच आहे. कुलूप आपल्या घराला अजिबात लावायचं नाही आहे. त्याचबरोबर उपवास जर असेल तर दिवसासुद्धा झोपू नका. त्यानंतरची दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे तामसिक आहार टाळा. धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये सात्विकतेची विशेष काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या आहारात, वागण्यात किंवा विचारांमध्ये सात्विकता असणे महत्त्वाचं आहे. या दिवसात मांसाहार, कांदा, लसूण, दारू इत्यादी तामसिक प्रवृत्तीचे अन्न आपण सेवन करू नये. किमान नवरात्रीचे 9 दिवस तरी आपण पूर्णपणे सात्विक असा आहार घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे वासनेवरती नियंत्रण ठेवा. नवरात्रीच्या काळात कामाच्या भावनेवर नियंत्रण ठेवणं आवश्यक असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात महिला आणि पुरुष दोघांनी ब्रह्मचर्य पाळावे. शक्य असल्यास स्वतंत्र बेडवर तुम्ही झोपू शकता. त्याचबरोबर उपवासाच्या वेळी रागू नका. आता नवरात्रीच्या काळात अनेक जण उपवास करतात आणि नवरात्रीच्या काळात अनेकांना आपल्या रागावरती नियंत्रण ठेवता येत नाही आणि विसंवादाचे वातावरण सुद्धा निर्माण होते. अशा लोकांनी किमान 9 दिवस उपवास करताना रागीने टाळावे. शक्य तितके आपण मौन उपवास ठेवावा किंवा मग कमी बोलावं.
उपवासात शारीरिक ऊर्जेची कमतरता असते, त्यामुळे उपवासात जास्त बोलल्याने आपल्या शरीरात अशक्तपणासुद्धा येऊ शकतो. त्यामुळे शांततेने व्रत करणं उत्तम मानलं जातं. तर हे छोटे छोटे नियम आहेत जे आपण पाळणं खूप गरजेचं आहे. तर नवरात्रीच्या व्रताचे प्रकारसुद्धा असतात. तर सप्तरात्र व्रत असं सुद्धा म्हटलं जातं, एकत्र व्रतसुद्धा म्हटलं जातं. तर बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे काही एकदम कडक उपवास करतात की काहीच खात नाहीत. पण प्रत्येकाला हे शक्य नाही. पण ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत ना त्या गोष्टी आपण करणं आणि पाळणं खूप महत्त्वाचं आहे. तर नवरात्रीच्या उपवासाचे फायदे काय आहेत? तर नवरात्रीच्या उपवासाचं विशेष महत्त्व आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि शारदीय नवरात्री उत्सव हा विशेष मानण्यात आलेला आहे. तर नियमांचे पालन न करणारी व्यक्ती आजारी सुद्धा पडते किंवा आपत्तीहीन सुद्धा राहते. त्यामुळे आपण या वरील नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे. त्याचबरोबर जो व्रत पूर्ण करतो भक्तिभावाने अगदी त्याच्यावरती माता देवीची, दुर्गा देवीची कृपा राहते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्यामुळे हे व्रत आपण एकनिष्ठेने करणं गरजेचं आहे. हे काही नियम होते जे आपण शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये पाळायलाच हवेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येत जाईल आणि खूप अशी सविस्तर आणि अचूक माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिली जाईल. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, मला सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टची मला आज गरज आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करू शकता. त्याचबरोबर प्रियाज होम अँड किचन हा माझा दुसरा एक चॅनल आहे, तो सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडले असेल ना तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. स्वामींची कृपा जशी माझ्यावरती आहे तुम्हाला सगळ्यांवरती नेहमीच राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.